जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. तर सोरांश आलेला आहे ट्युशन मधून. 7 वाजलेले आहे, म्हणजे 5 वाजेला जातो ना, तर 7 वाजेला येऊन जातो तो. आता तो दोघं मुलांना दुकानात घेऊन गेलेला आहे. म्हणजे तो येतो ना तेव्हा ते दुकानात जातात त्याच्यासोबत, सोरांश आणि आयुष. म्हणजे त्यांना एकट्यांना पाठवत नाही ना, घरातच बंद करून ठेवते दरवाजा लावून. तर तो आला का बरोबर घेऊन जातात त्याला. आला. आणि दादा कुठे? काय घेऊन दिलं त्याला? आला. कुठे आहे आयुष? कोणी मारलं? या मुलगीला आहे ते दोघं भाऊ आहे ना, नुसतं मारतच राहत. आयुष पण मारतो आणि स्वरांश पण मारतो. तुला नाही दिलं? आयुष येतो इथे पण हिसकावून खाऊन घेतो. म्हणजे त्याला वेगळं पण घेऊन दिलेलं असतं ना. आयुषचे पप्पा आलेले आहेत, म्हटलं त्यांना लाडूचा नाश्ता करून देते. त्यांनी चहा नाही बनवायला लावलं, नाही तर मी ना पहिले चहा नाही तर बिस्किट देऊन देते त्यांना नाश्त्यासाठी. पण ते बोलले चहा राहू दे, मला लाडू देऊन दे. म्हणलं ठीक आहे, लाडू खाऊन घ्या, तेव्हा मी माझं काम आवरणार. स्वयंपाक सुद्धा बाकी आहे माझा. सोरांश आलेला आहे ट्युशन मधून. पहिले मी ना त्याचा अभ्यास चेक करते, पाहते त्याने बरोबर केला आहे की नाही. म्हणजे दुपारी पण तसंच त्यांनी म्हणजे शाळेत अभ्यास बरोबर केला आहे का नाही हे बघते. कसं मग बघायला पण पाहिजे ना, मुलांवर लक्ष जितकं ठेवतो तितकं ते अभ्यासकडे लक्ष देतात. नाहीतर मग आले की नाही. अजून एक नोटबुक होती बघा त्याची, गावावरून आहे ना, मी मुगाचं पीठ आणलेलं होतं. म्हटलं त्याचे उत्तप्पे बनवून घेते. म्हणजे दुपारीच केले होते उत्तप्पे, आणि थोडं शिल्लक राहिलं होतं ना, तर फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं. आता मुलांना पण भूक लागलेली आहे, म्हटलं त्यांना गरम गरम बनवून देते, त्यांच्या नाश्ता होऊन जाणार. तोपर्यंत मी स्वयंपाक पण करून घेणार. मग कसं आपण स्वयंपाक करायचं आणि ते भूक भूक करतात. आणि या माझ्या आयुषला इतकं आवडलं दुपारी, तर आता मी बनवत आहे ना, तो इथं येऊन बसलेला आहे. मग मी कधी होणार आणि कधी नाही असं चालू आहे त्याचे. दादा तुला उत्तप्पे आवडता ना? नाही आवडत? लब्बाड लब्बाड. हा, खूप आवडतं. दुपारी नाही मी 2-3 खाऊन घेतले होते, छोटे छोटे बनवले होते मस्त. आता हे उत्तप्पे मस्त छोटे छोटे बनवून घेते आणि देते मुलांना खायला. याच्यात मी ना हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं मिक्सर मध्ये बारीक दळून घेतलं होतं. झालेला आहे आपला मुगाचे पिठाचा उत्तप्पा गरमागरम. आता आयुषला विचारते कसा झालेला आहे. आयुष कसा आहे? मस्त. तू पहिले लब्बाड का बोलत होता मग? लब्बाड बोलतो, लब्बाड मुलगा. खरंच आयुषला खूप जास्त आवडलं. आता मला माहित पडून गेलं त्याला हे मुगाचे उत्तप्पे आवडतात असं. तर मी ना 2-3 दिवसात त्याला बनवून देत जाणार, कारण मुलांसाठी खूप पौष्टिक असतात हे. तर चला मग मिनी ब्लॉग इथे एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.